बघा, आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय आणि आपण काय केलंय, आपण करतोय काय. एक शेतकऱ्यानं काय केलं, त्याने बाजरी पेरली होती आणि मग ती बाजरी तो वाट्यानं केली होती. त्या मालकाला बोलवलं बुवा ये, आणि ज्या वेळेला तो मालक आल्यानंतर त्याच्या पायात चपला नव्हत्या. त्यांनी काय केलं त्याला, म्हणून मग आता गाडी बस, गाडी येईल रस्ता होता आणि ती रस्ता चांगला नव्हता, गाडी अशी डगमगायला लागली. तो काय म्हणतो, अरे मग तो मुसलमान होता, त्याला म्हणतो ए मै नीचे गिरू का, तो म्हणे नाडी आजची पकड. यानं काय केलं, इजारीची नाडी धरली आणि गाडीचा हेलकावा बसला, तो वरून खाली पाडला. पण तो काय म्हणतो, ए देख मी को इतना लगा उतना लगा, मग ते खूप बोला था ना नाडी पकड, तर त्याने इजारीची नाडी धरली होती. काय म्हणजे यांनी सांगितलं काय, तसं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे काय आणि आपण करतोय काय, अपभ्रंश झालेला आहे. 6 शास्त्र 18 पुराण जे आहे ना, त्यांचा सांगायचा हेतू वेगळा आणि आपण त्याचा अर्थ घेतलेला वेगळा आणि त्या परंपरा चालू आहे. आता काय म्हणतात, काम क्रोध बकरे मारा, म्हणजे तुकाराम महाराज म्हटलेले काम क्रोध बकरे कोण सांगितलेले, शरीरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे उल्लू आहेत आणि ते संपून टाका. लोक काय म्हणतात, तुकाराम महाराजांनी सांगितलेले बकरं मारायला. आता मडे झाकोन या करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाई, तयावरी करी सोयीत, आपले जयाले फावले नरदेव, ओटीच्या परिस मुडीचे ते वाढे, यावरी काय वाढे सोयीताचे, नाही काळ सत्ता आपल्या हाती, जाणून हे गुंती गुण उगवती, तुका म्हणे पाया आपली सूचना, करीतो शहाणा मृत्यू लोकी. आता तुकाराम महाराजने काय सांगितलं का, तुम्ही अतिस्वार्थ धरू नका. पेरणीचा टाईम असतो आणि त्यावेळेला घरात कोणी मेलेलं असतं, मग लोक काय करतात, ते मडे झाकून ठेवतात आणि पेरणी करतात. आता तुकाराम महाराजांनी काय सांगितले, मडे झाकून पेरणी करू नका. तुमच्या संग काही नाही, काळ तुमच्या हातात नाही, अतिस्वार्थ करू नका. आजही बघा, शेतकरी माल पिकवतो, त्याच्या पाठीमागं निसर्ग आहे आणि त्या मालाला भाव मिळेल म्हणून गॅरंटी नाही. माल आला तर भाव नाही, भाव असला तर माल नाही. हा शेतकरी पराधीन पुत्र जगी मानवाचा. हा शेतकरी जो आहे ना, हा कोण आहे, पराधीन आहे. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, शेतकरी राजा. आणि आज शासनानं काय केलं, चुत्या बनवलेल्या, चुत्या शेतकऱ्याला. तुम्हाला असं देऊ, तुम्हाला जसं लहान पोराला काय, तुम्हाला चॉकलेट देऊ, तुम्हाला गोळ्या देऊ, तुम्हाला बिस्किट देऊ, तसं शेतकऱ्याला चुत्या बनवलं आणि शेतकऱ्याकडून चुत्या बनवून मत घेऊन आणि व्यापारी कर्मचारी नोकरदार यांना मोठं केलेले. हिरोबाई अंबानी अडाणी आणि हे आज कोट्याधीश परदेशात बंगले घेऊन राहिलेत आणि आज शेतकरी अन्न वाचून मिळतोय. काय त्यांचं खाणं राहणं काय आलिशान आहे आणि आज शेतकऱ्याची काय हालत आहे बघा. शेतकरी जागवा, शेतकऱ्याचा विचार करा. काही दिवसांना अन्न मिळणार नाही खायला आणि मग तेव्हा शेतकऱ्याची गरज येईल. आज शेतकरीची मुलं शेती करू नाही राहिले, म्हणून शेतकरी जागवा, शेतीमालाला हमीभाव द्यावा. जय भैरवनाथ.